Welcome students. Today we are going to see new topic, that is types of vegetable garden. So there are the different types of vegetable garden. So let's see the types of vegetable garden. Vegetable gardens are classified into the different types according to the purpose for which they have been developed. Vegetable garden are broadly divided into 4 groups on the method of their disposal. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हेजिटेबल गार्डनचे वेगवेगळे टाईप्स पाहणार आहोत. हेच व्हेजिटेबल गार्डनचे टाईप्स त्यांच्या कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या हेतूनुसार निर्माण केलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर हेच व्हेजिटेबल गार्डन्स ऑन देअर मेथड ऑफ देअर डिस्पोजल म्हणजे ते कोणत्या कशासाठी वापरले जातील किंवा त्यांची मेथड ऑफ डिस्पोजल म्हणजे ते व्हेजिटेबल्स कोणत्या प्रकारे डिस्पोज केले जाणार आहेत त्याच्यावरती त्यांचे 4 प्रकार पाडलेले आहेत. सो देअर आर दी मेन 4 टाइप्स ऑफ व्हेजिटेबल गार्डन अँड दॅट आर होम और किचन गार्डन. फर्स्ट इज दी होम और किचन गार्डन, सेकंड कमर्शियल गार्डन, थर्ड vegetable garden for seed production, and fourth one floating vegetable garden. So these are the 4 main types or main vegetable gardens. Among them, first is the home or kitchen garden. In this type the purpose is to raise the vegetables for the family itself. म्हणजे या गार्डनमध्ये जे काही आपण व्हेजिटेबल्स ग्रो करत असतो किंवा वाढवत असतो ते व्हेजिटेबल्स फक्त आपले फॅमिली मेंबरसाठी असणार आहेत. तेव्हा त्याला आपण किचन गार्डन म्हणतो. किचन गार्डन हे आपण स्वयंपाकघराच्या आवारात म्हणजेच किचनच्या आवारामध्ये किंवा त्याच्या बॅकयार्ड साईडला जी काही थोडीफार जागा असेल त्याच्यावरती आपण जे व्हेजिटेबल्स ग्रो करतो त्यावेळेस त्याला आपण किचन गार्डन असं म्हणत असतो. हे किचन गार्डनमध्ये ते व्हेजिटेबल्स फक्त त्यांची फॅमिली मेंबर्ससाठीच ग्रो केले जातात. देन सेकंड टाईप इज कमर्शियल गार्डन. कमर्शियल गार्डन म्हणजे व्यापारी तत्वावरती केलेले गार्डन्स. या व्हेजिटेबल गार्डनमध्ये देअर आर दी व्हेजिटेबल्स आर ग्रोन इन लार्ज क्वांटिटी. म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स आपण कमर्शियल गार्डनमध्ये डेव्हलप करत असतो तर ते जास्त प्रमाणामध्ये ग्रो केले जातात आणि दीज व्हेजिटेबल्स आर यूज ओनली फॉर सेल. म्हणजे हे व्हेजिटेबल्स फक्त विक्रीसाठी वापरले जातात म्हणून याला आपण कमर्शियल गार्डन म्हणतो. म्हणजे किचन गार्डनमध्ये ते व्हेजिटेबल्स फक्त फॅमिली मेंबरसाठीच ग्रो करत असतो तर कमर्शियल गार्डनमध्ये आपण हे व्हेजिटेबल्स व्यापारी तत्वावरती ग्रो करत असतो. अकॉर्डिंग टू दी ऑब्जेक्ट ऑफ दी ग्रोईंग व्हेजिटेबल्स अँड दी मेथड्स एम्प्लॉयड इन प्रोड्युसिंग अँड डिस्पोजल ऑफ दी व्हेजिटेबल्स. सो यांचा हेतू काय आहे व्हेजिटेबल्स ग्रो करण्याच्या पाठीमागे किंवा कोणत्या मेथड्स एम्प्लॉय केलेल्या आहेत फॉर दी प्रोड्युसिंग दीज व्हेजिटेबल्स अँड विच इज दी डिस्पोजल ऑफ दी व्हेजिटेबल्स. कोणत्या कारणासाठी ते डिस्पोज करतात किंवा कशाप्रकारे आपण डिस्पोज करणार आहे याच्यावरती सुद्धा अगेन दिस टाईप ऑफ कमर्शियल गार्डन इज डिवायडेड इंटू 4 टाईप्स. म्हणजे कमर्शियल गार्डनमध्ये सुद्धा आणखीन 4 टाईप्स पडलेले आहेत की ते कोणत्या मेथडसाठी यूज केलेले आहेत किंवा कोणत्या कारणासाठी आपण ते यूज करतो किंवा which methods are employed in the producing these vegetables. So these types are, first is the market garden, second truck garden, third vegetable forcing, and fourth vegetable garden for processing. So these 4 types comes under the commercial garden. And third one is the vegetable garden for seed production, and fourth is floating type of vegetable garden. But today we are learn the first type, that is home or kitchen garden. Kitchen garden is also called as home garden. आजच्या लेक्चरमध्ये आपण किचन गार्डन बद्दल डिटेल माहिती पाहूया. सो इन दिस गार्डन द व्हेजिटेबल्स आर ग्रोन पर्टिक्युलरली फॉर डेली कन्झम्पशन ऑफ फॅमिली. देअर इज ऑलवेज मोर और लेस कंटिन्युअस सप्लाय ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स विच रिच इन विटॅमिन्स अँड मिनरल्स इट्सेट्रा. म्हणजे या गार्डनमध्ये आपण जे काही व्हेजिटेबल्स ग्रो करतो ते फक्त डेली कन्झम्पशन ऑफ फॅमिली मेंबरसाठी आपण ते ग्रो करत असतो. म्हणजे आपले फॅमिली मेंबर्समध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जे काही मेंबर्स असतील त्यांच्यासाठी फक्त डेली कन्झम्पशनसाठी आपण ते व्हेजिटेबल्स ग्रो करत असतो. अँड दे आर ऑलवेज
इन मोर ऑर लेस कंटिन्युअस, म्हणजे इट गिव्स दी ऑलवेज मोर ऑर लेस कंटिन्युअस सप्लाय ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स, म्हणजे ते आपल्या दररोजच्या दररोज फ्रेश व्हेजिटेबल्स सप्लाय करत असतात जास्त किंवा कमी क्वांटिटीमध्ये, विच इज व्हेरी रिच इन मिनरल्स अँड न्यूट्रियंट्स किंवा विटॅमिन्स. ते आपले हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते विटॅमिन्समध्ये, न्यूट्रियंट्समध्ये, मिनरल्समध्ये अगदी रिच क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतात. Then the size and shape of the garden depends according to the availability of space. The number of persons for whole vegetables are to be provided and the spare time available for the family members. The size and shape of this garden is depend on their availability of space. म्हणजे ह्या गार्डनचा कोणत्याही प्रकारचा वेगळा शेप ठरलेला नसतो. जेवढी काही जागा अवेलेबल असेल आपल्या स्वयंपाकघराच्या आवारात किंवा पाठीमागे, त्या जागेमध्ये हे किचन गार्डन्स डेव्हलप केलेले असतात. आणि दे आर द नंबर ऑफ पर्सन्स, जेवढे काही नंबर ऑफ पर्सन्स असतील तर तेवढ्याच पर्सनसाठी हे व्हेजिटेबल गार्डन आपण ग्रो करत असतो. त्यांच्याप्रमाणेच आपण तिथे झाडांची काळजी घेत असतो किंवा झाडं लावत असतो, म्हणजेच व्हेजिटेबल आपण प्लांटिंग करत असतो. अँड देअर इज अ स्पेअर टाईम इज अवेलेबल फॉर दिस फॅमिली मेंबर. त्याच्यामुळे एक मोकळा वेळ किंवा स्पेअर टाईमसुद्धा आपल्या फॅमिली मेंबरसाठी चांगल्या प्रकारे मिळत असतो. जनरली होम गार्डन्स आर लोकेटेड ॲट दी बॅकयार्ड ऑफ दी हाऊस अँड इट इज कन्व्हिनियंट फॉर सेव्हरल रिझन्स. किचन गार्डन म्हणजेच these gardens are located at the backyard of the house and it is convenient for several reasons. म्हणजे हे गार्डन्स आपल्या स्वयंपाकघराच्या पाठीमागच्या आवारामध्ये डेव्हलप केले जातात आणि हे आपल्या काही कारणांसाठी अगदी सोयीस्कर ठरतात. सो इट इज कॉल्ड एज किचन गार्डन. दिस इनेबल्स द मेंबर्स ऑफ द फॅमिली टू गिव्ह कॉन्स्टंट केअर ऑफ द गार्डन. या गार्डन्समुळे आपल्या जे काही फॅमिली मेंबर्स असतात त्यांना ते इनेबल करतात की त्या झाडांची किंवा त्या गार्डनची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे त्या ऑर्चिडमधून आपल्याला फॅमिली मेंबर्सला शिकवता येतं. सो दे आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ किचन गार्डन. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज इज इट सप्लायज फ्रेश व्हेजिटेबल्स अँड कंटिन्युअसली थ्रूआउट द इयर फॉर अ बॅलन्स डाएट. म्हणजेच रोजच्या रोज हे फ्रेश व्हेजिटेबल्स, हे गार्डन्स फ्रेश व्हेजिटेबल्स सप्लाय करत असतात आणि त्याचबरोबर थ्रूआउट द इयर म्हणजे आपले बॅलन्स डाएटसाठी सुद्धा हे व्हेजिटेबल्स फार इम्पॉर्टंट असतात. देन सेकंड पॉईंट, इट सेव्ज मनी ॲज दी व्हेजिटेबल्स आर हायली प्राइज इन दी लोकल मार्केट. ज्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये बघितलं तर व्हेजिटेबल्सच्या डिमांड जास्त असल्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यूसुद्धा जास्त असते. त्यावेळेस आपल्याला मार्केटमधून जास्त प्राइसेससाठी व्हेजिटेबल्स खरेदी न करता आपल्या आवारातच जर आपण हे व्हेजिटेबल्स ग्रो केले तर आपले जी काही कॉस्ट ऑफ मार्केट आहे किंवा जी काही कॉस्ट व्हेजिटेबल्सची आहे की जे आपल्या मार्केटमधून घेताना जास्त हायली प्राईजला मिळतात ते आपण वाचवू शकतो. सो इट सेव्ह दी मनी, त्यामुळे आपले ते पैसे वाचवतात. देन दी स्पेअर टाईम ऑफ द फॅमिली मेंबर इज वेल युटिलाइज. आपल्या फॅमिली मेंबरचा जो काही मोकळा वेळ असतो तो चांगल्या प्रकारे या गार्डन्समध्ये घालवला जाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे तो वेळ उपयोगात आणला जाऊ शकतो. देन फोर्थ वन, इट इज द बेस्ट मीन्स ऑफ रिक्रिएशन. किचन गार्डन इज द बेस्ट मीन्स ऑफ रिक्रिएशन. अगदी चांगल्या प्रकारचे एक गुड रिक्रिएशन आहे की आपणच आपल्या घराच्या आवारामध्ये चांगल्या प्रकारचे एक गार्डन डेव्हलप करतो की ज्याच्यामध्ये आपण वेळसुद्धा चांगल्या प्रकारे घालवू शकतो आणि त्या झाडांची निगा राखून आपल्यासाठी ते व्हेजिटेबल्स चांगल्या प्रकारे आपण ग्रो करू शकतो. सो इट इज द गुड रिक्रिएशन. देन नेक्स्ट पॉईंट, टू ग्रो व्हेजिटेबल इन अवर ओन गार्डन इज अ हॉबी. आपल्याच गार्डनमध्ये व्हेजिटेबल्स ग्रो करणं हे एक चांगल्या प्रकारचा छंदसुद्धा होऊ शकतो आणि तो मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांमध्ये सुद्धा एक चांगली सवय लावून जातो किंवा एक चांगला छंदसुद्धा जोपासला जाऊ शकतो. अँड लास्ट वन इज इट इज ॲन आयडियल मीडियम फॉर ट्रेनिंग चिल्ड्रन्स अँड क्रिएट्स अ सेन्स ऑफ कोऑपरेशन अमंग देम. आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा एक लहान मुलांमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे छंद जोपासला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे इट गिव्स दी ट्रेनिंग टू दी चिल्ड्रन्स. म्हणजे आपण ज्या प्रकारे आपल्या गार्डनमध्ये व्हेजिटेबल्सची काळजी घेत असतो किंवा प्लांट्सची केअर घेत असतो त्याच्यामुळे आपण मुलांमध्ये एक सेन्स क्रिएट करू शकतो की एकमेकांची कशी मदत केली पाहिजे किंवा कसं कॉपरेशन केलं पाहिजे, झाडांची कशी निगा राखली पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, हे आपण त्याच्यावरून मुलांना चांगल्या प्रकारे ट्रेन करू शकतो.
So these are the advantages of kitchen garden. So it is all about the kitchen garden. Then next type is commercial garden. Commercial garden, out of that there are the 4 types in commercial garden, but we see the first type, that is the market garden. This type of garden produces vegetables for the supply of local market. This type of garden produces vegetables for the supply of local market. म्हणजे या गार्डन्समध्ये जे व्हेजिटेबल्स ग्रो केले जातात ते आपल्या लोकल मार्केटसाठी सप्लाय केले जातात. देअरफॉर दीज आर लोकेटेड इमिडिएटली नियर टू दी सिटी अँड टाउन. शहरापासून अगदी जवळच्या गावांमध्ये हे व्हेजिटेबल गार्डन्स डेव्हलप केले जातात. साधारणतः 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती हे व्हेजिटेबल गार्डन्स डेव्हलप केले जातात. आणि हे जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्या लोकल मार्केटला प्रोव्हाइड केले जातात. सो मोस्ट ऑफ दी गार्डन्स आर लोकेटेड विदिन दी रेंज ऑफ 15 to 20 किलोमीटर फ्रॉम दी सिटीज. ॲज दी लँड बिंग कॉस्टली, intensive methods of cultivation are followed, and the market gardener should be a good salesman as he has to sell his own produce. म्हणजे याच्यामध्ये इंटेन्सिव्ह मेथड्स ऑफ कल्टिवेशन्स आर फॉलोड. या लोकल मार्केटसाठी जे आपण व्हेजिटेबल गार्डन्स डेव्हलप करत असतो ते फार छोट्या लँडवरती किंवा छोट्या जमिनीवरती डेव्हलप केलेले असतात. छोट्या फार्मर्सकडून हे व्हेजिटेबल गार्डन्स डेव्हलप केलेले आहेत किंवा डेव्हलप केले जातात. त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त खर्चिक मेथड्स यूज केले जात नाही. इंटेन्सिव्ह मेथड्स आर यूज्ड इन दिस गार्डन्स. अगदी छोट्या प्रमाणामध्ये ज्या काही मेथड्स असतील इंटेन्सिव्ह, त्या मेथड्स आपण त्याच्यामध्ये यूज करत असतो. जास्त खर्चिक म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रीप इरिगेशन वगैरे अशा मेथड्स आपण यांच्यामध्ये फॉलो करू शकत नाही. सो आफ्टर दॅट द मार्केट गार्डनर शुड बी गुड सेल्समन. जो काही मार्केट गार्डनर असेल किंवा जो फार्मर असेल की जो तो गार्डन्स डेव्हलप करत असतो त्याला आपण मार्केट गार्डनर म्हणतो. ही इज अ गुड सेल्समन. तो एक चांगला विक्रेता असू शकतो, एक चांगला सेल्समन असू शकतो. बिकॉज ही हॅज टू सेल हिज ओन प्रोडक्ट. त्याला स्वतःचा माल स्वतः विकायचा असतो. तो लोकल मार्केटला हा माल आपला विकत असतो की हे व्हेजिटेबल्स आपले प्रोव्हाइड करत असून तो विकत असतो. त्याच्यामुळे आपल्या प्रोडक्शनची त्याला चांगल्या प्रकारे माहिती असते आणि तो कशा प्रकारे विकायचं हे सुद्धा तो चांगल्या प्रकारे करू शकतो. अँड ही ऑल्सो मस्ट हॅव डिटेल स्टडी अबाउट दी डिफरंट टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स. म्हणजेच त्याला वेगवेगळे डिफरंट टाईप्स ऑफ व्हेजिटेबल, वेगवेगळे जे काही व्हेजिटेबल्स असतील त्याच्याबद्दल त्याला चांगल्या प्रकारे माहिती असते. त्यामुळे तो जो काही ग्राहकांना चांगल्या प्रकारे पटवून देतो की विच व्हेजिटेबल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ, आणि त्याच्यामुळे त्यांची किंमत सुद्धा तो चांगल्या प्रकारे करू शकतो. अ मार्केट गार्डनर विल लाईक टू ग्रो अर्ली व्हरायटीज टू कॅच दी अर्ली मार्केट. अँड मोस्ट ऑफ दी टाईम दिस अ मार्केट गार्डनर विल लाईक टू ग्रो अर्ली व्हरायटीज. म्हणजे बऱ्याच वेळा जो काही हा मार्केट गार्डनर असेल तो अर्ली व्हरायटीज कॅच करत असतो, म्हणजे अर्ली व्हरायटीज ग्रो करत असतो टू कॅच दी अर्ली मार्केट व्हॅल्यू. बाजारामधली जी काही लवकर अर्ली मार्केट व्हॅल्यू असते, जो जास्तीत जास्त प्रमाणात जो काही चांगला भाव मिळणार असतो तर तो भाव मिळवण्यासाठी तो अर्ली व्हरायटीज प्लांटिंग करू शकतो. सो इट इज ऑल अबाउट दी मार्केट गार्डन. इन मार्केट गार्डन दिस टाईप ऑफ गार्डन प्रोड्युसेस व्हेजिटेबल्स फॉर दी सप्लाय ऑफ लोकल मार्केट. आपण हे व्हेजिटेबल्स लोकल मार्केटसाठी सप्लाय करत असतो. अँड दॅट्स वाय इट इज इमिडिएटली लोकेटेड near to the city or town, and most of the gardens are located within the range of 15 to 20 किलोमीटर away. शहरापासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आपण हे व्हेजिटेबल गार्डन्स डेव्हलप केलेले असतात. आणि हे गार्डन्स तो जो स्वतः फार्मर असतो तो स्वतः डेव्हलप करत असतो. ही हॅज अ गुड नॉलेज अबाउट द डिफरंट टाईप्स ऑफ व्हेजिटेबल. त्याला वेगवेगळ्या व्हेजिटेबलबद्दल चांगल्या प्रकारे माहिती असते, नॉलेज असतं. अँड ही कॅन अ गुड सेल्समन. तो चांगला एक विक्रेता होऊ शकतो. अँड दॅट्स वाय ही विल लाईक टू ग्रो अर्ली व्हरायटीज टू कॅच दी अर्ली मार्केट. त्यामुळे अर्ली मार्केट मिळवण्यासाठी तो चांगल्या प्रकारे अर्ली व्हरायटीज ग्रो करू शकतो. देन सेकंड टाईप इन दी कमर्शियल गार्डन इज ट्रक गार्डन. इन दिस टाईप दी सम स्पेशल व्हेजिटेबल्स आर ग्रोन इन रिलेटिव्हली लार्ज क्वांटिटी फॉर दी डिस्टन्स मार्केट. ज्याप्रमाणे आपण मार्केट गार्डनमध्ये पाहिलं की जे काही व्हेजिटेबल्स ग्रो करतो ते आपण
कमी क्वांटिटीमध्ये ग्रो करत असतो किंवा अगदी आपल्या आसपासच्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती, शहरापासून आसपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आपण ते ग्रो करत असतो. पण ट्रक गार्डनमध्ये बरोबर याच्या उलटं असतं, जेणेकरून याच्यामध्ये सम स्पेशल व्हेजिटेबल्स आर ग्रोन इन रिलेटिव्हली लार्ज क्वांटिटी. जे काही ठराविक जे काही स्पेशल व्हेजिटेबल गार्डन्स असतात की जे आपल्या प्रत्येक ठिकाणी ग्रो करू शकत नाही, असे व्हेजिटेबल्स ग्रो केले जातात फॉर दी डिस्टन्स मार्केट, म्हणजे लांबच्या मार्केटसाठी. जे काही आपण हे व्हेजिटेबल्स ग्रो करतो मार्केट गार्डनमध्ये, ते जवळच्या मार्केटसाठी आपण प्रोव्हाइड करतो, सप्लाय करत असतो. आणि ट्रक गार्डनमध्ये जे काही व्हेजिटेबल्स आपण ग्रो करतो ते डिस्टन्स मार्केटसाठी सप्लाय करत असतो. The land is not limiting factor in this type, so more expensive methods are followed, and the location of this type of garden is determined by the soil and climatic factors suitable for the raising particular crops. In this method there is no any limiting factor for the land. म्हणजे तिचं काही लँड ही लिमिटिंग फॅक्टर नसते, अगदी मोठ्या प्रमाणावरती याचं कल्टिवेशन केलेलं असतं व्हेजिटेबल्सचं. त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये आपण हे व्हेजिटेबल्स, लार्ज क्वांटिटीमध्ये आपण हे व्हेजिटेबल्स ग्रो करत असतो. सो दॅट्स वाय देर आर दी एक्सपेन्सिव्ह मेथड्स ऑर एक्सटेन्सिव्ह मेथड्स आर यूज्ड फॉर दिस कल्टिवेशन. ज्या काही खर्चिक मेथड्स असतील, स्प्रिंकलर इरिगेशन असेल, ड्रीप इरिगेशन असेल, यासारख्या मेथड्स आपण त्यांच्यामध्ये फॉलो करू शकतो. अगदी चांगल्या प्रकारचं स्प्रेइंग त्याच्यावरती करू शकतो. तर ह्या एक्सपेन्सिव्ह मेथड आपण त्याच्यामध्ये फॉलो करू शकतो. अँड दी लोकेशन ऑफ दिस टाईप ऑफ गार्डन इज डिटरमाइंड बाय दी सॉईल अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स. पण याच्यामध्ये सॉईल अँड क्लायमॅटिक फॅक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो, कारण की कोणत्या सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ते व्हेजिटेबल्स, स्पेशल व्हेजिटेबल्स ग्रो होत असतात, तर त्याच ठिकाणी आपण हे व्हेजिटेबल्स ग्रो करू शकतो. The net income is also less as this includes the cost of transport and the charges of the middleman. ज्यावेळेस आपण मार्केट गार्डनमध्ये पाहिले की जे काही व्हेजिटेबल्स ग्रो करतो तो स्वतः मार्केट गार्डनर स्वतः सप्लाय करत असतो टू दी मार्केट. पण इथे डिस्टन्स मार्केटला आपण ते व्हेजिटेबल्स प्रोव्हाइड करत असल्यामुळे तो मार्केट गार्डनर स्वतः हे व्हेजिटेबल्स सप्लाय करत नाही, तो स्वतः हे सप्लाय करत नाही, तर मिडल मॅनद्वारे इथे सप्लाय केलं जातं. म्हणजे त्याला आपण मराठीत दलाल असं म्हणतो. तो दलालाद्वारे ते व्हेजिटेबल्स मार्केटला, मुंबई किंवा पुण्यासारख्या मार्केटला, ज्याला आपण डिस्टन्स मार्केट म्हणतो, त्या मार्केटला प्रोव्हाइड केले जातात. सो त्याच्यामुळे जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे आणि दलालाचा खर्च तो त्यांना द्यावा लागतो. सो दी कमोडिटीज रेज्ड आर युजली सोल्ड थ्रू मिडलमॅन. And by this type of gardening, surplus vegetables from one region can be disposed in those area where there is a shortage of that particular type of vegetable. याच्यामुळे जो काही शेतकऱ्यांना मिळणारा जो निव्वळ फायदा असतो किंवा नेट इन्कम म्हणतो आपण त्याला, तो कमी मिळतो ॲज कम्पेअर टू मार्केट गार्डन. बिकॉज त्याच्यामध्ये फक्त त्याचा मिळणारा तेवढा त्याला व्हॅल्यू मिळत नाही किंवा त्याचे इन्कम मिळत नाही, तर त्याच्यामधून जे काही इन्कम मिळत असतं त्यातून त्याला दलालाचे जे काही पैसे असतील किंवा त्याचा जो इन्कम असेल तो त्याला द्यावा लागतो. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशनचा खर्चसुद्धा त्याला द्यावा लागतो. आणि त्यातून जो आपला फायदा राहिलेला असतो तो त्याचा नेट इन्कम त्याला आपण म्हणतो, तो त्या प्रमाणात कमी मिळतो. पण या गार्डन्समध्ये ज्या ठिकाणी एखादं पर्टिक्युलर व्हेजिटेबल ग्रो होत नाही किंवा एखाद्या ठिकाणी पर्टिक्युलर व्हेजिटेबल्सची कमतरता असते, अशा ठिकाणी हे व्हेजिटेबल्स ग्रो करून सप्लाय केले जातात. सो दॅट्स वाय इट इज अ गुड टाईप ऑफ गार्डन की ज्याच्यामध्ये आपण एखाद्या ठिकाणी, ज्या ठिकाणी हे व्हेजिटेबल्स ग्रोन होत नाहीत त्या ठिकाणी आपण हे व्हेजिटेबल्स चांगल्या प्रकारे सप्लाय करू शकतो. सो दीज आर दी टाईप्स ऑफ व्हेजिटेबल गार्डन. इन फर्स्ट टाईप वी लर्न अबाउट दी किचन गार्डन. आफ्टर दॅट इन कमर्शियल गार्डन वी सी दी टू टाईप्स, दॅट इज मार्केट गार्डन अँड ट्रक गार्डन. Okay, thank you.